प्रवास भावगीतांचा याच्या 17व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. शास्त्रीय संगीताच्या असंख्य अविस्मरणीय मैफिली गाजवणाऱ्या भावगीत, भक्तिगीत, लावणी, गझल, चित्रपट गीते या सुगम संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये आपल्या बहारदार गायकीने मोहोर उमटविणाऱ्या लोकप्रिय आणि प्रतिभा संपन्न कलावती गायिका म्हणजे माणिक वर्मा. गाण्यांचे संस्कार आणि वारसा मिळालेल्या माणिकताईंच्या अंगात लय, ताल, सूर हे उपजतच होते. लहानपणीपासूनच त्यांचे सुगम संगीताचे शिक्षण सुरू झाले. सुमारे 10 वर्षाच्या असतानाच त्यांनी गायनाच्या स्पर्धेत भाग घेऊन त्यात प्रथम क्रमांक मिळविला. यथावकाश त्यांचे शास्त्रीय गाण्यांचे शिक्षण आणि रियाज अव्याहत चालू होता. वयाच्या 14व्या वर्षी संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या रचना आणि त्यांचेच संगीत असलेली 2 गाणी ध्वनिमुद्रित झाली आणि माणिकताई HMVच्या गायिका झाल्या. लाल फुलांचा निपितला लाल फुलांचा निपितला कमला कळला अंगणी गुलमोहर फुलला अंगणी गुलमोहर फुलला. पंडित सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंच्या गायकीचा पाया रचला तर जगन्नाथ बुवांनी त्याच्यावरती कळस चढविला. सुरांचे आत्यंतिक ज्ञान, लयीशी व तालाशी लढीवाळपणे खेळणे, रागातील सौंदर्यदृष्टी, स्वरांवरची हुकूमत आणि तालावरची पकड या माणिकताईंच्या जमेच्या बाजू होत्या. आवाज मुरलीचा आला हो, आवाज मुरलीचा आला. बासरीवाला आला, बासरीवाला आला, आला पित गोड सुराला. आवाज मुरलीचा आला हो, आवाज मुरलीचा आला. बिनचूक उच्चार आणि सुंदर स्वर यामुळे माणिकताईंनी स्वतःची स्वतंत्र गायन शैली निर्माण केलेली आहे. जनी नामयाची रंगली कीर्तने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला आदल्या रात्री 2 पर्यंत त्यांची मैफल चाललेली होती. पण वक्तशीर असलेल्या माणिकताई वेळेत पोचल्या. गाणे पूर्ण ध्वनिमुद्रित झाल्यानंतर संगीतकारांच्या असे लक्षात आले की जचा उच्चार जग यातील याप्रमाणे हवाय, जहाजातील ज प्रमाणे नकोय,
असे त्यांनी माणिकताईंना सांगितले व पुन्हा या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आणि हे एक अवीट गोडीचे गाणे जन्माला आले. जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाम घेई, जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी. घरातल्यांचा असलेला भक्कम पाठिंबा आणि आधार यामुळे त्यांचे भावसंगीत उत्तरोत्तर बहरत गेले. गायकीच्या मूलभूत मूल्यात तडजोड न करता, कोणत्याही प्रदर्शन वृत्तीस बळी न पडता, स्वरांमुळे वाहून न जाता, तानेबरोबर न भरकटता आपला संयत आविष्कार त्यांनी ताकदीने उभा केलेला आहे. या मुरलीने कौतुक केले, या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लाविले, गोकुळाला वेड लाविले, या मुरलीने कौतुक केले, या मुरलीने. हिंदुस्थानी संगीतातील किराणा व आग्रा घराण्यातील आवाजाचा लगाव, आलापांचा शिस्तशीरपणा, तानक्रियेची निर्मळता याच्याही बाहेर जाऊन त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली आणि ओळख निर्माण केली. शास्त्रीय संगीतातील बनारसी ठुमरी आणि दादरा यांच्यावर त्यांची हुकूमत होती व याबरोबरच त्यांनी अनेक अजरामर गीते गायलेली आहेत. यदुमनी सदना, यदुमनी सदना, रुचिर सदन पति मनस तेरा करना, यदुमनी सदना, रुचिर सदन पति मनस तेरा करना, यदुमनी सदना. माणिकताईंच्या सुरातून सुमारे 50 वर्षे स्वरांचे चांदणे फुलतच होते. स्पष्ट शब्दोच्चार, शब्दातून भावनांचे प्रकटीकरण, मोकळा पण थोडासा अनुनासिक, अत्यंत अर्जवी असा आवाज आणि लढीवाळपणे गाण्याची पद्धत या सर्व वैशिष्ट्यांमुळे शास्त्रीय वळणाच्या असलेल्या चाली त्यांनी अत्यंत समर्थपणे गायलेल्या आहेत. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ही शांता शेळके यांची विराणी माणिकताईंनी वसंत पवार यांच्याकडे गायलेली आहे. या गाण्याची सुंदर चाल त्यांना इतकी आवडली की हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर त्यांनी स्वतः वसंत पवार यांना 100 रुपये भेट दिली. हे एकमेव उदाहरण असावे ज्यामध्ये गायकाने मानधन न घेता संगीतकाराचा बक्षीस देऊन गौरव केलेला आहे. चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरू
माणिकताईंनी गायलेल्या भावगीतांमध्ये सहजता, सुरेलता आणि संयम याचा प्रत्यय रसिकांना येतो. त्यांच्या स्वरातील गोडवा, तालावरील प्रभुत्व, योग्य तालीम, बहुश्रुता, व्यासंग, अखंड चिंतन मनन याने त्यांचे गायन हे अतिशय रंजक झालेले आहे. माणिकताईंच्या भावगीतांनी एक मोठा काळ गाजविलेला आहे आणि त्यांच्या गाण्याचे उभ्या महाराष्ट्राने कौतुक केले. ग दी माडगुळकरांनी लिहिलेली व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली भावगीते सावळाचा रंग तुझा, बहरला, पारिजातदारी यासारखी अनेक भावगीते, त्यातील लालित्य, भावोत्कटता, शब्दोच्चारातील सौंदर्य यामुळे अविस्मरणीय ठरलेली आहेत. बहरला पारिजात दारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी, फुले का. माझ्यावरती त्यांची प्रीती, माझ्यावरती त्यांची प्रीती, पट्टराणी जनती जशी म्हणती, पट्टराणी जनती जशी म्हणती, दुःख हे भरल्या संसारी, तुझे का पडती शेजारी, तुझे का पडती शेजारी. तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, अशा प्रकारची खट्याळ गाणीसुद्धा माणिकताईंनी अतिशय सुंदर गायलेली आहेत. तुझ्या मनात, तुझ्या मनात, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, तुझ्या मनात, कितीतरी आजवर लपलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात. कठीण दिला डोळ्याला डोळा, स्वभाव करे साधा भोळा, कसा सुचावा भलता चाळा, कसा सुचावा भलता चाळा. परी दैव खुदू खुदू हसलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, तुझ्या मनात. माणिकताईंनी गायलेली अनेक भावगीते मराठी मनाची तार छेडून जातात. भावगीतात ही गझल अंगाने जाणारी, त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी, किंवा त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, ही दोन गाणीही अत्यंत विलक्षण प्रभावीपणे त्यांनी गायलेली आहेत. चित्त चोरट्याला
सोज्वळ सूर असणाऱ्या माणिकताईंनी लावणी ढंगाची काही मोजकी गाणी गायलेली आहेत. जाळीमध्ये पिकली करवंद, डोईवर पाण्याचा ग माठ, घननिळा लढीवाळा व शृंगारिक लावणी वजा गाणी गाऊ शकतात, हे त्यांनी सुधीर फडके यांच्या संगीतात दाखवून दिलेले आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताची गोडी तुझ्या भजनात, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, सगुण निर्गुण दोन्ही निरंतर, यासारख्या प्रासादिक भक्तिगीतांना माणिकताईंनी सूर दिलेला आहे आणि बाळ माटे यांनी ती संगीतबद्ध केलेली आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या अभंगाला संगीतकार बाळ माटे यांनी भीमपलास रागातील अत्यंत साधी आणि सरळ चाल लावलेली आहे. ही चाल ऐकून त्यावेळच्या समकालीन संगीतकारांना ही चाल कितपत लोकप्रिय होईल याबद्दल शंका वाटत होती, परंतु या चालीत साधेपणाचेच वैशिष्ट्य आहे असे माणिकताईंनी सांगितले आणि खरोखरच या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला, इतका की त्यावेळची मद्रासची लोकप्रिय गायिका वसंत कुमारी हिने माणिकताईंच्याकडून या गाण्याची चाल शिकून घेतली व त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून ते गाणे रेकॉर्ड केले आणि तिथेसुद्धा हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग हे गीतकार आत्माराम सावंत यांचे गाणे नाटकासाठी होते. दशरथ पुजारी यांनी माणिकताईंच्या आवाजात हे गाणे ठुमरी आणि जोग राग याचा वापर करून ध्वनिमुद्रित केले आणि या गाण्याने एक इतिहासच घडविला. प्रवास भावगीतांचा याच्या 17व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन याचा उपविभाग 17अ याकडे वळूया. धन्यवाद.